महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवरील अन्यायाविरोधात आता संपूर्ण राज्यातील पत्रकार संघ एकवटलाय। मुंबईत पत्रकारांना थेट शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणारे बंडखोर खासदार संजय पाटील यांच्यावर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि रायगड प्रेस क्लब अंतर्गत खालापूर प्रेस क्लबच्या वतीनं आज खालापूर पोलीस निरीक्षकांना एक जाहीर निवेदन देण्यात आले आहे। जर खासदारांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशाराही पत्रकार संघानं दिलाय। या संदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश, खालापूर तालुका अध्यक्ष अर्जुन कदम आणि खराडे तसेच रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे आणि खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भाई ओव्हाळ यांनी स्वतः उपस्थित राहून पोलीस प्रशासनाला हे निवेदन सादर केले। या प्रसंगी पत्रकार राहुल जाधव, प्रसाद अटक, दत्ता शेडगे, समाधान दिसले, काशीनाथ जाधव, नवज्योत पिंगळे, प्रतीक चारके, अमोल सांगळे, विकी भालेराव आणि संदीप ओव्हाळ यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ईशान्य मुंबईचे खासदार ज्यांनी ठाकरे सेनेतून शिंदे गटात प्रवेश केलेला आहे असे संजय दिना पाटील यांनी परवा दिवशी जो काही पत्रकारांनी त्यांना त्यांच्या प्रवेशाबद्दल विचारणा करण्यासाठी गेले असताना त्यांनी जी काय औरतच्या भाषेत शिवीगाळ केलेली आहे, त्यांना ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। पुन्हा जर कॅमेरा समोर आणलात तर माझ्याशी गाठ आहे, माझं कोण वाकडं करू शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, अशा पद्धतीचे जी काही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे हे निंदनीय आहे आणि निषेधार्थ आहे। म्हणून आज आम्ही रायगड जिल्ह्यातील आणि खालापूर तालुक्यातील सर्व पत्रकार या घटनेचा निषेध करत आहोतच। परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं तर संसदेत बसणारा एक खासदार जर अशाच पद्धतीनं शिवराळ भाषेमध्ये आणि चौथा स्तंभाला जर धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य जनतेने पाहायचं कोणाकडे? पत्रकारांना अशा पद्धतीने धमक्या देणं, मग पत्रकारांना संरक्षण आहे की नाही? मग पत्रकारांनी कशा पद्धतीने आपण ती पत्रकारिता करायची हे सांगणारे संजय दिना पाटील आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी पडतोय। परंतु माझं शासनाला एकच सर्व पत्रकारांच्या वतीने विनंती आहे, अशा पद्धतीचं खासदार जर आपण संसदेत बसून त्यांच्याकडून त्यांचं ऐकणार असाल तर ते हे चुकीचं आहे। म्हणून शासनाने त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांचं खासदारकी पद रद्द करा। अशाच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काही लोकप्रतिनिधी आहेत, मग खासदार असतील, आमदार असतील, गाव पातळीवरती काही नेतृत्व असतील, ते जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वक्तव्य करून आणि धमकावण्याचा प्रयत्न करत असतील, पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हे फार चुकीचं आहे आणि ते लोकशाहीला धोकेदायक आहे। पत्रकारांनीच जर त्यांना जाब विचारला नाही तर मग त्यांना सर्वसामान्य जनता जाब विचारला जाईल का, हा प्रश्न निर्माण होतो। म्हणून आमची अशी मागणी आहे, पत्रकारांच्या बाबतीत तुम्ही जे काय करायचं करा, आम्हाला बोलवा का नका बोलू, परंतु आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, हाच या निमित्ताने त्यांना आम्ही सांगत आहोत। आणि शासनाला माझी विनंती आहे की त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत। पत्रकारांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं। पत्रकारांनी मुंबईत नुकताच खासदार संजय दिना पाटील यांना काही प्रश्न केले असता त्यांनी त्या प्रश्नाला अनुसरून योग्य उत्तर न देता अर्वाच्य आणि शिवराळ भाषेमध्ये धमकी देत पत्रकारांना धमकावले आहे। अशा या धमकीचा निषेध म्हणून आम्ही रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी खालापूर तालुक्यातील उपविभागीय कार्यालय आणि खालापूर तालुका पोलीस स्टेशन इथे निवेदन देऊन त्यांचा वक्तव्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। संजय दिना पाटील यांचा संसदेतून खासदारपद रद्द करावं अशी आम्ही मागणी करत आहोत आणि त्यांनी केलेल्या निर्वाच्य शब्दाचा आम्ही निषेध व्यक्त करतोय। संजय दिना पाटील यांचं निषेध असो, संजय दिना पाटील यांचं खासदारपद रद्द झालं पाहिजे, रद्द करा।